पाकिस्तानात पेशावर मधल्या आर्मी स्कूल मध्ये भीषण दहशतवादी हल्ला, 130 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 100 पेक्षा जास्त शाळकरी मुलांचा समावेश। तहरीक-ए-तालिबानने घेतली हल्ल्याची जबाबदारी, मुलांना मारण्याचे आदेश असल्याचा केला दावा। नमस्कार, मी आरती कुलकर्णी। महाराष्ट्र नामामध्ये आपण राज्यातल्या बातम्या बघणार आहोत, पण पाकिस्तानमधल्या या दहशतवादी हल्ल्याची बातमी अतिशय गंभीर आहे। त्याचबरोबर गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने मदत जाहीर केलेली आहे, त्याही बातम्या बघूया। गारपीटग्रस्त कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी 10,000 तर बागायती शेतीसाठी हेक्टरी 15,000ची मदत सरकारने केली जाहीर, पण मदत अपुरी असल्याचा विरोधकांचा आरोप। परभणी जिल्ह्यामध्ये दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाला शेतकऱ्यांनी अडवलं। दुष्काळ नसलेल्या ठिकाणी दौरा आयोजित केल्यामुळे शेतकरी संतप्त। जळगावमध्ये आज 3 शेतकऱ्यांनी संपवलं आपलं आयुष्य। जिल्ह्यामध्ये गेल्या 10 दिवसात 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। दिल्लीमधल्या निर्भया प्रकरणाला आज 2 वर्ष पूर्ण, पण महिला आजही असुरक्षितच। अकोल्यामध्ये बहिणीच्या नवऱ्याच्या अत्याचाराला बळी पडलेल्या अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म, तर यवतमाळमध्ये 10वीतल्या विद्यार्थिनीवर गेले 7 महिने होत होता बलात्कार। आणि भंडारदऱ्यामध्ये पाण्यावरती अवतरलं इंद्रधनुष्य। इंद्रधनुष्याची ही खास दृश्य IBN लोकमतच्या प्रेक्षकांसाठी। राज्यातल्या बातम्या आपण बघणार आहोत, पण पाकिस्तानमधल्या दहशतवादी हल्ल्याची बातमी मोठी आहे, गंभीर आहे। पेशावरमध्ये एका आर्मी स्कूलमध्ये अतिरेक्यांनी हा भीषण दहशतवादी हल्ला केलाय। यामध्ये 130 जणांचा मृत्यू आतापर्यंत ओढवलेला आहे आणि यामध्ये 100 पेक्षा जास्त शाळकरी मुलांचा समावेश आहे। या शाळेमधली अनेक मुलं या हल्ल्यामध्ये जखमीही झालेली आहेत। त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तातडीने त्यांना वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये ॲडमिट करण्यात येत आहे। शाळेत घुसलेल्या 6ही अतिरेक्यांना ठार करण्यामध्ये आता सुरक्षा फौजांना यश आलेलं आहे। हे ऑपरेशन आता अगदी अंतिम टप्प्यात आहे। या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेने घेतली आहे। अतिरेक्यांना लहान मुलांना मारण्याचे आदेश होते, असाही दावा या संघटनेने केलेला आहे। वजिरिस्तानमध्ये लष्कराची कारवाई सुरू आहे। यामध्ये अनेक दहशतवाद्यांच्या विरोधात ही कारवाई झाली आणि या कारवाईचा बदला घेण्याचा दावा करण्यात आलेला आहे। पाकिस्तानमध्ये या घटनेनंतर 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय। हम काम कर रहे थे, 4th पीरियड स्टार्ट था, तो जैसे फायरिंग हुई तो हमें टीचर्स ने कहा कि ये तो ड्रिल स्टार्ट है, ना डरे। तो हमें पता लगा कि ड्रिल है, तो बस अचानक से बहुत ज्यादा फायरिंग हुई। उधर से आर्मी वाले जा रहे थे, उन्होंने बताया कि उधर अटैक स्टार्ट हो गया। 7-8 लोगों ने हमला कर दिया हम पे। फिर एक आर्मी वाले ऑफिसर आए, हमें कहे टीचर्स और प्रिंसिपल्स को कहे कि आप जाए इन बच्चों को पीछे वाले गेट से निकाल दे। और कॉलेज में हजारों बच्चे थे, उनको उधर ऑडिटोरियम में बिठाया गया है। वो अभी नहीं निकल सकते जब तक फाइट खत्म न हो जाए। जैसे ही फायरिंग स्टार्ट हुई, हमारी मैम ने हमारे सर नीचे करवा के हमें एक कोने में बिठा दिया। 1 घंटे के बाद जब फायरिंग वगैरह थोड़ी हल्की हुई तो आर्मी वाले आए, हमें रेस्क्यू किया। लेकिन जैसे हम बाहर निकले तो वहाँ पे हमने देखा कि रास्तों में, कॉरिडोर्स में हमारे दोस्त शहीद पड़े थे, उनको गोलियां लगी हुई थी। जैसे हमने देखा वहाँ पे फायरिंग स्टार्ट हो गई, हम वहाँ से भाग गए, अपने अपने क्लास में गए। और यहाँ 9-10 की जो है कोई पार्टी वगैरह हो रही थी अंदर, तो क्लासों में बच्चे कम थे। ऊपर 1st ईयर 2nd ईयर के पेपर थे, वो बैठे हुए थे। तो 6-7 बंदे थे, हमने देख लिया, वहाँ से भाग गए। और वो एक क्लास में जा रहे थे और बच्चों को मार रहे थे। तो मैं एक कमरे के पीछे छुपा हुआ था और कुछ दिन तकरीबन 1 घंटे बाद आर्मी वाले आए और हमें सेफ करा के बाहर ले आए। आपण बघितलं या शाळकरी विद्यार्थ्यांनी आणि तिथे असलेल्या साक्षीदारांनी काय सांगितलेलं आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हे या हल्ल्याची बातमी कळताच लगेचच पेशावरला पोहोचले। त्यांनी काय माहिती दिली आहे तीही बघूया। हुकूमत ने
अफवाज पाकिस्तान के साथ मिलकर ज़रब-ए-अज़्ब शुरू किया है। इसके नताइज आपने देखे हैं और ये उस वक्त तक ये ज़रब-ए-अज़्ब जारी रहेगा जब तक कि दहशतगर्दी को इस सरजमीन से खत्म नहीं कर दिया जाता। दहशतवादाचा पूर्णपणे निपात करायला हवाय असं नवाज शरीफ यांनी म्हटलंय। भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं या हल्ल्याचा निषेध केलेला आहे। परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी ट्विटरवरून हा निषेध व्यक्त केलेला आहे। पेशावरमध्ये शाळेतल्या निरागस मुलांवर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो। अतिरेक्यांचा हा हल्ला अतिशय भयानक आहे। ज्या मुलांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांच्या प्रती आमची सहानुभूती आहे असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय। महत्त्वाची बातमी आहे ही। या बातमीचा पाठपुरावा आम्ही सातत्याने करत राहणार आहोत। पण आता महाराष्ट्र नामामध्ये राज्यातल्या बातम्यांकडे वळूया। उत्तर महाराष्ट्र त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र सोलापूर या भागाला गारपिटीचा तडाखा बसलेला आहे। गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं दिलासा दिलाय। गारपीटग्रस्तांसाठी आज विधान परिषदेमध्ये मदतीची घोषणा करण्यात आली। कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी 10,000 रुपये तर बागायतीसाठी हेक्टरी 15,000 रुपयांची मदत जाहीर झालेली आहे। फळबागांच्यासाठी हेक्टरी 25,000 रुपयांची मदत जाहीर झाली आहे। गारपीट किंवा अवकाळी पावसामध्ये मृत्यू झाला तर आतापर्यंत 1 लाखांची मदत करण्यात येत होती, पण आता 2.5 लाखांची मदत करण्यात येणार आहे। पावसामुळे जर कच्चं घर पडलं असेल तर 25,000 रुपये आणि पक्कं घर पडलं असेल तर 17,000 रुपयांची मदत देण्यात येणार आहे। महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनीच ही माहिती दिली। दरम्यान ही मदत अपुरी आहे, पीकनिहाय मदत द्यायला हवी होती अशी टीका विरोधकांनी केलेली आहे आणि विधान परिषदेमध्ये ही घोषणा झाल्यानंतर त्यांनी सभात्यागही केला। गारपीटग्रस्त भागाकरता किंवा गारपीट ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी सुद्धा मदत ही पुरेशी देण्यात आली नाहीत। अवकाळी पाऊस त्या ठिकाणी सुद्धा पुरेशी मदत देण्यात आली नाहीत आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना, धान उत्पादक शेतकऱ्यांना कुठलेही आर्थिक पॅकेज राज्य सरकारनं घोषित केलेलं नाही आहे। आम्ही यांचा धिक्कार करतो, निषेध करतो आणि आम्ही सर्वांनी विधान परिषदेमधून सुद्धा बहिर्गमन केलेलं आहे आणि हा लढा आम्ही सातत्यानं शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहू आणि त्यांच्याकरता सुरू ठेवू। हीच मागणी राहील सरकारकडे की या फळबागा ह्या 1, 2, 3, 4 वर्ष चालणाऱ्या फळबागा आहेत। या फळबागा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी फळबागा निहाय, पीक निहाय त्या ठिकाणी त्यांनी मदत जाहीर करावी अशी आमची आग्रही मागणी सरकारकडे आहे आणि सरकारने ती मंजूर करावी अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे। विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादीने वॉकआउट केला तर काँग्रेसने तिथे थांबून निषेध केला। यावरून काही एकमत त्यांचं होत नाही, पण जे त्यांनी दिलं नव्हतं त्याहून चांगलं पॅकेज आम्ही दिलं अशी शेतकऱ्यांची भावना नक्की आहे। आपण बघतोय गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारनं मदत केलेली आहे, पण त्याआधी दुष्काळग्रस्त भागाचा सुद्धा मुद्दा गाजतोय। राज्यभरातल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी परभणीमध्ये केंद्रीय पथक आलेलं होतं, पण या केंद्रीय पथकाच्या गाड्या शेतकऱ्यांनी आज अडवल्या। केंद्रीय पथक दुष्काळ नसलेल्या ठिकाणी पाहणी करायला जाणार होतं आणि यामुळे जिल्हा प्रशासनानं केंद्रीय पथकाची दिशाभूल केली आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला। शेतकरी या घटनेमुळे संतापले। परभणीच्या शहापूरमध्ये हा प्रकार घडला। संतप्त शेतकऱ्यांच्या मागणीमुळे टाकळी परिसरातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी पथकानं केली, पण ही पाहणी अवघ्या 20 मिनिटात आटोपण्यात आली आणि त्यामुळे शेतकरी आणखीनच संतापले। जिकडे आमच्या गावात अक्षरशः दुष्काळ पडलेला आहे, पाणी नाही, काही नाही, पिण्याच्या पाण्याचे सुद्धा आमच्या गावामध्ये वांदे आहेत आणि तरी सुद्धा शासनाने तिकडे नेऊन त्या दुसऱ्याच्या गावच्या पाण्याच्या विहिरी येते दाखवून तिथला स्पॉट फिक्स केलेला आहे त्यांनी। आधी बेकारी एरिया तिकडे तसा सोडून दिला येणं, ठराविक आपापल्या फायद्याकरता येणं इकडे आणलेलं आहे अधिकाऱ्यानं, कोणालाही विचारात घेतलेलं नाही, काय नाही, येणं चुकीचं राजकारण आणलेलं आहे, चुकीच्या जागी आणलेलं आहे, येणं एरिया दाखवलेला आहे। याच्यामुळे सगळ्या जिल्ह्याचं नुकसान होणार आहे। याच्यामुळे शहापूर शिवारामध्ये नेणं ही बाब नाही, टाकळी कुंभकर्ण इथं दुष्काळाचं मेन टाकळी कुंभकर्ण केंद्र आहे। शहापूर शिवारामध्ये परिसर चांगला आहे शहापूर शिवारामधला, आणि आता प्रत्यक्ष आम्ही अडून शेतामध्ये आमच्या नेणार आहेत, विहिरी दाखवणार, आमचा परिसर दाखवणार।
आपण बघतोय केंद्राच्या या दुष्काळ पाहणी पथकावर शेतकरी संतापलेले आहेत। त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सुद्धा केंद्रीय दुष्काळी समितीच्या दौऱ्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे। सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे असं ते म्हणाले। केंद्रीय पथकाने काल लातूर आणि उस्मानाबाद मध्ये आलेले असतानाच रात्री 7:30 वाजता ज्या पद्धतीने पाहणी टॉर्च लावून केली, मी त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। नक्कीच केंद्र सरकार पण भरीव अशा प्रकारची काहीतरी आपल्याला मदत करेल, राज्य सरकार पण आपल्याला त्या ठिकाणी मदत करेल आणि अडचणीतनं आपण बाहेर निघू असं कुठंतरी त्याच्या मनामध्ये एक आशा असताना या प्रकारे त्यांची थट्टा करण्याचा प्रयत्न हा जो केंद्रीय पथकाने चालवलेला आहे तो अतिशय चुकीचा आहे। अजित पवार यांनी टीका केलेली आहे। त्याचबरोबर या पथकावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टींनीही टीका केली आहे। दुष्काळाच्या पाहणीच्या नावानं हे केंद्रीय पथक कृषी पर्यटन करतंय असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि या केंद्रीय पथकाच्या विरोधात आपण केंद्र सरकारकडे तक्रार करणार आहोत हेही त्यांनी सांगितलंय। गारपीटग्रस्तांसाठी नुकसान भरपाई नाही तर पूर्ण कर्जमुक्ती मिळावी अशी मागणी सुद्धा त्यांनी सरकारकडे केलेली आहे। आणि याबद्दल राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आमची नाशिकची ब्युरो चीफ दीप्ती राऊतनं। आपल्या सोबत आहेत खासदार राजू शेट्टी। त्यांनी गारपीटग्रस्त तालुक्यांची आणि गावांची पाहणी केलेली आहे। खासदार साहेब, नुकसान भरपाई की कर्जमाफी कशातनं हा शेतकरी पुन्हा उभा राहू शकतो? कर्जमाफीच दिली पाहिजे, कारण गारपिटीमुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। केंद्रीय समिती मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहे, त्यांचं कामकाज तुम्ही पाहताय, ऐकताय, तुमची काय प्रतिक्रिया आहे? केंद्रीय समिती ज्या पद्धतीनं सर्वे करते, माहिती घेते ती चुकीचं आहे। रात्री बॅटरीच्या उजेडामध्ये यांना काय दिसलं, काय उजेड पाडला याने, अशा प्रकारचं सर्वे करणं किंवा सर्वेच्या नावाखाली दुष्काळाचं पर्यटन करणं ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे। आणि या संदर्भामध्ये कृषी मंत्र्यांना मी स्वतः भेटून संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार करणार आहे। पंतप्रधानांच्याकडे सुद्धा मी ही तक्रार करणार आहे। धन्यवाद। राहुल आरोळेसह दीप्ती राऊत, IBN लोकमत, नाशिक। दुष्काळग्रस्तांच्या बरोबरच राज्यातल्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची सुद्धा मदतीची मागणी आहे। सरकार आता याला किती पुरं पडतं हे पाहावं लागेल। यानंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत, पण ब्रेक नंतर बघूया दिल्लीमधल्या निर्भया प्रकरणाला 2 वर्ष, महिला अजूनही असुरक्षितच। दिल्लीमधल्या निर्भया प्रकरणाला 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत। महिला अजूनही किती असुरक्षित आहेत हे बऱ्याच घटनांवरून समोर येत आहे। अकोल्यामध्ये एका अल्पवयीन मुलीला लहानगीला जन्म दिल्याची घटना घडली आहे, पण या प्रकरणी हॉस्पिटलच्या प्रशासकीय यंत्रणेनं 4 दिवसांनी पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी या तक्रारीची दखल घ्यायला आणखी 4 दिवसांचा वेळ लावला। पोलीस स्टेशनच्या हद्दीच्या वादातून या तक्रारीकडे दुर्लक्ष झालंय। या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारामधून ती गर्भवती राहिली आणि तिच्यावर तिच्या सावत्र बहिणीच्या नवऱ्यानं अत्याचार केले हे सुद्धा समोर आलंय। त्याच्यामुळे आम्ही उपचार केले आणि डिलिव्हरी केली आणि मग जेव्हा त्यांनी आम्हाला हिस्ट्री कंप्लीट सांगितली, आम्ही आमची पोलीस प्रशासनाला इन्फॉर्म करण्याची कार्यवाही केली आणि चाइल्ड वेलफेअर कमिटीला ॲज युजल आम्ही जे इन्फॉर्म करतो ते केलेलंच होतं। ती दर्यापूर तालुक्याची असल्यामुळे ते दर्यापूर ज्युरिडिक्शनमध्ये येतं, हे त्यांची कॉन्ट्रोवर्सी सुरू होती। त्याच्यामुळे आम्ही 3 तारखेला पत्रव्यवहार केला, त्याच्यानंतर अजून 2 दिवसांनी केला आणि मग शेवटी ती रिपोर्ट झाली आणि त्यांनी नोंद करवून घेतली। 25 तारखेला 25/11ला स्थानिक लेडी हार्डिंग रुग्णालयात ॲडमिट झाली होती आणि दिनांक 1/12ला बाळाला तिने जन्म दिलेला आहे। आणि हा जो संबंधित घटनाक्रम आहे यामध्ये पोलीस प्रशासन आणि जिल्हा स्त्री रुग्णालय यांनी लापरवाही अशा प्रकारे केलेली आहे, कारण याच्यात एवढा गंभीर प्रकार आहे की दिनांक 1ला डिलिव्हरी होते आणि 4ला पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केल्या जाते। आपण बघितलं अकोल्यामधल्या या घटनेबद्दल पोलीस यंत्रणांनी सुद्धा कसं दुर्लक्ष केलं तेही आपण पाहिलं आणि म्हणूनच या निमित्तानं महिलांच्या अत्याचारांच्या बद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रयत्न होत आहेत। अक्षरा संस्थेच्या वतीनं मुंबईमध्ये एक कॅम्पेन राबवण्यात आलेला आहे। यामध्ये सहभागी झालेल्या महिलांशी बातचीत केली आहे आमचा करस्पॉन्डंट राहुल झोरीनं। मुंबईत महिलांच्या सुरक्षेसाठी आता सर्व युवा पिढी रस्त्यावर उतरली आहे। आपण बोलणार आहोत त्यांच्याशी। मला सांगा, काय नेमकं तुमची भूमिका आहे, काय करतात? आज एक कॅम्पेन आम्ही गेली 27 तारखेपासून सुरू केलेला आहे। आज त्याचा समारोप आम्ही करत आहोत।
आणि आजचा दिवस यासाठी निवडलेला आहे कारण आज 16 डिसेंबर निर्भया केसला आज 2 वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या 15 दिवसाच्या केसेसमध्ये जरी पेपरमध्ये पाहिलं तरी अजून बऱ्याच केसेस समोर आलेल्या आहेत, काही समोर आलेल्या नाहीत. तर कुठेतरी आम्हाला वाटतंय की ही जी हा जो प्रतिशोध आहे, हा जो निषेध नोंदवणं आहे, हे कायम चालू राहिलं पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने 27 नोव्हेंबरला आम्ही एक बसेसमध्ये खास करून आम्ही जो 2011ला सर्वे केला होता HT सोबत, ज्याच्यामध्ये 46% महिलांना बसमध्ये अनसेफ किंवा असुरक्षित वाटत होतं असा रिपोर्ट होता. आणि त्या अनुषंगाने आम्ही बस अंडरटेकिंग सोबत काम केलं होतं आणि त्याचाच पाठपुरावा म्हणून त्वरित मोहीम राबवली होती, ज्याच्यामध्ये आम्ही 22,000 कंडक्टर ड्रायव्हर्स यांच्यापर्यंत पोहोचलो होतो. त्याच्या पुढे जाऊन त्यांचं म्हणणं होतं की लोकांपर्यंत जायला पाहिजे होतं, म्हणून गेल्या पूर्ण 27 तारखेपासून 10 तारखेपर्यंत म्हणजे 16 तारखे परवापर्यंत आम्ही 106 पेक्षा जास्त बस स्टॉप्सवर जाऊन कॅम्पेन केलेले आहेत. मला सांग, तू स्वतः कधी अनुभवलंय का? प्रवासादरम्यान बऱ्याचदा छेडछाड होते, तू स्वतः कधी अनुभवलंय का? आणि यामध्ये तुझं नेमकं माझ्यावरील तरी अजूनपर्यंत तरी अशी कशी केसेस झालेली नाहीयेत, बिकॉज मी जे आहे ते प्रॉब्लेम फेस करते. जो कोणी मला असं वाटतं की बाबा समोरून तो येणारा आहे तर मी त्याला ते अगोदर फेस करते. समाजातून आणि लोकांमधून याला प्रतिसाद मिळतोय, बऱ्याचदा मदत मिळते लोकांची यासाठी? म्हणजे खूप क्वचितच मिळते, सहसा जास्त नाही मिळत. ते लोक मुलींची चूक काढतात. पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही असं वागता, तुम्ही असं राहता म्हणून असं होतं तुमच्या बाबतीत, पण असं नाहीये. कारण की लहान लहान पोरींवर पण असे प्रकार घडण्यात आलेले आहेत. मग त्यांची काही चूक आहे का? आपण बघितलं अक्षराच्या या कार्यकर्त्यांनी बस प्रवासामध्ये महिला किती असुरक्षित आहेत आणि त्यासाठी काय काम करता येईल यासाठी प्रयत्न केले. पण मुंबईमध्ये रोज हजारो महिला लोकलनेही प्रवास करतात. काही महिन्यांपूर्वी एका परदेशी महिलेवर लोकलमध्ये एका गर्दुल्ल्यानं हल्ला केला होता. त्यामुळे लोकलमध्ये किती सुरक्षा आहे हे जाणून घेण्याचाही आम्ही प्रयत्न केला. मुंबईमध्ये महिलांची संख्या ज्या ठिकाणी जास्ती असते त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे रेल्वे स्थानकं. कारण मुंबईतल्या हजारो महिला रोज लोकलनी प्रवास करत असतात आणि त्या लोकलचा प्रवाससुद्धा त्यांना सुरक्षित वाटतो की असुरक्षित वाटतो हे जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे. माझ्याबरोबर काही रेल्वेनं प्रवास करणाऱ्या महिला आहेत, त्यांच्याकडून मी जाणून घेणार आहे. मॅडम, तुम्ही मला सांगा, रोज तुम्ही प्रवास करता रेल्वेनं, तुम्हाला सुरक्षितता वाटते का असुरक्षित वाटते? महिलांची जास्तीत जास्त कम्युनिटी जी आहे, महिला बाहेर आहेत, मग त्यांची सुरक्षितता कुठे आहे आज? कारण आपण बघतो एका कंपार्टमेंटमध्ये जिथे इतक्या महिला आहेत आणि साधारण एक पोलीस असतो त्या कंपार्टमेंटमध्ये, पण एक पोलीस किती महिलांचं संरक्षण करू शकतो? बरं, त्यांच्याकडे जे हत्यारं असतात ते कितपत योग्य आहेत, ते कितपत चालू आहेत आणि त्यांच्याकडे हत्यारं आहेत की नाही? काय वेळेला जस्ट एक दांडा त्यांच्या हातात असतो आणि तो पोलीस त्या महिलांचा सुरक्षा दल म्हणून उभा असतो. बरं, 3 दरवाजे आहेत आणि एक पोलीस किती रक्षण करणार आहे तो? सुरक्षितता ही बहुतेक वेळेला प्रवास करताना जाणवते, फक्त रेल्वेच्या डब्यामध्ये नाही तर रेल्वे स्थानकांवरही असुरक्षितता मोठ्या प्रमाणावर जाणवते. रेल्वे स्थानकावर तुम्हाला काय काय अनुभव येतात? रेल्वे स्थानकामध्ये जवळजवळ हे गर्दुले भिकारी वगैरे येतात. कसे ह्यांना बंदी घालावी, एक पोलीस असावा की बाबा ह्याला आतमध्ये याला परमिशन दिली नाही पाहिजे. मला अशी माहिती मिळाली की ह्या लोकांकडूनच ही पोलीस लोक हप्ते खातात ह्यांना भीक मागण्यासाठी वगैरे, असं पण एक माहिती मला मिळालेली आहे. मग ही लोक सर्रासपणे आतमध्ये येतात आणि अतिशय घाणेरड्या अवस्थेत असतात. त्यांच्याकडे हत्यार आहे की नाही माहिती पडत नाही, अचानक अटॅक करतो आमच्यावर, मग आम्हाला फार काहीच करू शकत नाही. एखादी मुलगी, कॉलेजची मुलगी अशा वेळेला ही विकृत माणसाच्या बळी पडते. तुमचा काय अनुभव असतो साधारणतः ट्रेननी प्रवास करते? त्याच्यामुळे गव्हर्नमेंट सांगितलं होतं, आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुम्हाला CCTV कॅमेरे लावून देऊ, पण त्याचं काय अजून काहीच झालेलं नाही आहे. आणि एवढं आम्ही धावपळ होते ना आमची की जाण्या येण्याचं आम्हाला एवढं भीती वाटते आता की जाण्या येण्याची पण भीती वाटायला लागली प्रवास करायला. कारण एवढे लोक येतात की असे लहान लहान मुलं सुद्धा पाकीटमारी झालेली आहेत आता. आपण बघितलं बसमध्ये, ट्रेनमध्ये, सार्वजनिक ठिकाणी महिलांना अजूनही असुरक्षिततेची भावना आहे आणि सुरक्षा यंत्रणांनी जास्तीत जास्त मदत करावी अशी त्यांची अपेक्षा आहे. यानंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेकनंतर पुन्हा भेटूया. पहा फक्त IBN लोकमत. मुंबईमध्ये कालपासून चांगलीच थंडी जाणवायला लागली आहे आणि त्यामुळे मुंबईकर आता स्वेटर आणि जॅकेट्स घेण्यासाठी गर्दी करायला लागलेत. याबद्दल सांगतोय आमचा करस्पॉन्डंट उदय जाधव. रंगीबेरंगी आणि वेगवेगळ्या प्रकारचे हे स्वेटर्स आलेले आहेत मुंबईमध्ये, कारण मुंबईत थंडीची चाहूल लागलेली आहे. मुंबईत अपेक्षेप्रमाणे थंडी चांगला जोर धरू लागलेली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी देखील
स्वेटर्स घेण्याकडे आपला मोर्चा वळवलेला आहे. आपण इथे बघत असाल की संपूर्ण हा जो स्वेटर मार्केट आहे हे भरलेलं आहे मुंबईकरांनी आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटीज ऑफ स्वेटर्स इथे उपलब्ध असल्यामुळे इथे मुंबईकरांनी चांगल्या प्रकारे गर्दी केलेली आहे. आपण काही मुंबईकरांशी बोलूया. तुम्ही कशा प्रकारे इथे स्वेटर्स घ्यायला आलेले आणि जे काय तुम्हाला अपेक्षेप्रमाणे स्वेटर्स भेटतात का? अशी अपेक्षा आहे की बाबा इथे थोडंसं क्वालिटी पण भरपूर आहे आणि दाम पण आपले थोडे कमी आहे, बार्गेन पण करू शकतो आपण. मी माझ्या मिसेस करता एक शॉर्टर घ्यायला आलो आहे आणि नातवा करता एक जॅकेट घ्यायला आलो आहे. क्वालिटी भरपूर आहे आणि इथे म्हणजे आपल्याला बार्गेन करू शकतो. त्याच्याकरता मला थंडी वाढली आहे त्याच्यामुळे मी हे घ्यायला आलो आहे. थंडी आहे पण त्यात क्वालिटी मेंटेन असेल तर स्वेटर घेण्यात आम्हाला हे प्राधान्य वाटतं. थंडी चांगली प्रकारे लागली नाही, अजून त्या प्रकारची नाही आहे थंडी. वेगवेगळ्या रंगामध्ये उपलब्ध असलेल्या या स्वेटर्समुळे मुंबईकरांनी इथे गर्दी केलेली आहे आणि स्वस्त दरात असल्यामुळे आणि तसंच आपण इथे बघत असाल की हा एक मिकी माऊस सारखं एक कानटोपरं आहे. असं चांगल्या प्रकारे आकर्षित करणारे स्वेटर्स इथे उपलब्ध असल्यामुळे मुंबईकरांनी इथे चांगलीच गर्दी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह उदय जाधव, IBN लोकमत, मुंबई. कुठे अवकाळी पाऊस पडतोय, गारपीट होतीये, कुठे कडाक्याची थंडी आहे. यानंतर बघूया, मराठवाड्याला अहमदनगर जिल्ह्यातल्या धरणातून पाणी सोडल्यानंतर राजकीय नेत्यांनी आपल्या भूमिका बदलल्या, रंग बदलले. पण प्रवरा नदीवर भंडारदरा धरणातून पाणी जेव्हा सोडलं तेव्हा प्रवरा नदीच्या पाण्यावर हे असं इंद्रधनु अवतरलं आणि भंडारदऱ्याच्या निसर्ग सुंदर नदीवरचा हा वेगळाच आविष्कार आपल्याला पाहायला मिळाला. भंडारदऱ्याच्या धरणातून सोडलेलं पाणी आणि उन्हाची किरणं याचा सुंदर मिलाप होऊन हे इंद्रधनुष्य तयार झालंय. खास IBN लोकमतच्या प्रेक्षकांसाठी आमचे रिपोर्टर हरीश दिमोटे यांनी हे प्रवरा नदीवरचं इंद्रधनुष्य पाठवलं. आणि यानंतर महाराष्ट्र नामामध्ये इथेच थांबणार आहोत. पण कराडमध्ये गेल्या 17 वर्षांपासून विजय दिवस साजरा केला जातो आणि वेगवेगळी प्रात्यक्षिकं सादर होतात. त्याचीच एक झलक बघूया. आपण सतत प्रेरणा द्यायची आहे.